मुलांनो, चौकोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दलचे हे मी आकार इथे तुमच्यासाठी आणलेत. ठीक आहे, हे एक एक करून तुम्ही सगळ्यांनी बघा. या चौकोनाच्या गुणधर्मांबद्दलचे वेगवेगळे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ठीक आहे? हे तू घे. आता तुम्हाला ज्या आकृती मी दिल्या आहेत त्या प्रत्येक आकृतीला व्यवस्थित बघा, त्याचं निरीक्षण करा आणि मी जे 3 प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं प्रत्येक आकृतीसाठी तुम्हाला द्यायची आहेत. ठीक आहे? 3 प्रश्न असे आहेत की या आकृतीच्या सम्मुख बाजूंबद्दल आपल्याला काय सांगता येईल. दुसरं, या आकृतीच्या सम्मुख कोनांबद्दल आपल्याला काय सांगता येईल. आणि तिसरं, या आकृतीच्या कर्णांबद्दल आपल्याला काय सांगता येईल. ठीक आहे? आकृती नीट बघा, निरीक्षण करा आणि सांगा. दोन्ही बाजू समांतर आणि एकरूप आहेत. कर्ण परस्परांना दुभागतात. सम्मुख कोन सुद्धा एकरूप आहेत. सम्मुख बाजू एकरूप आहेत. सर्व कोन काटकोन आहेत. कर्ण सुद्धा एकरूप दिसतात. कर्ण परस्परांना दुभागतात पण. तू सांग. सर्व बाजू एकरूप आहेत. सम्मुख कोन एकरूप आहेत. कर्ण परस्परांचे लंब दुभाजक आहेत आणि कर्ण सम्मुख कोन दुभागतात. शाबास, बरोबर. सर्व बाजू एकरूप आहेत. कोन सुद्धा एकरूप आणि काटकोनात आहेत. ते परस्परांचे लंब दुभाजक आहेत आणि कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. समांतर बाजूंची एक जोडी समांतर आहे. हात लगतच्या बाजू एकरूप आहेत. मोठा कर्ण लहान कर्णाला दुभागतो. सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप आहे. दादा, आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतरभुज चौकोन असतात. तुम्हाला सगळ्यांना आता चौकोनाचे गुणधर्म माहिती आहेत, पण ते गुणधर्म तर्काने सिद्ध कसे करायचे ते आपण आता पाहूया. चालेल? ठीक आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आणि सम्मुख कोन हे एकरूप असतात. कसं ते मी दाखवतो. मला समांतरभुज चौकोनाची आकृती दे बरं. हे बघा, आता हा समांतरभुज चौकोन आहे. त्याचा हा जो कर्ण आहे त्याच्यावरती मी एक घडी घालतो. आता इथे या घडीमुळे 2 त्रिकोण तयार झाले. बरोबर आहे? ठीक आहे. आता याच्यातून याची सिद्धता कशी करायची ते आपण बघूया. चालेल? तर आता आपला पहिला प्रमेय काय आहे, तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा या एकरूप असतात आणि सम्मुख कोनही एकरूप असतात. ठीक आहे? आता हे आपण सिद्ध करणार आहोत. त्यासाठी मी एक आकृती काढतोय. हा आपला समांतरभुज चौकोन आहे PUNE आणि त्याचा हा कर्ण UE याच्यावरती आपण घडी घातली आहे. ठीक आहे? आता इथे हा चौकोन PUNE हा समांतरभुज चौकोन आहे. यामध्ये PU समांतर EN आणि PE समांतर UN असं आहे. आता यामधलं साध्य काय आहे, तर रेख PU एकरूप रेख EN, रेख PE एकरूप रेख UN आणि कोन EPU एकरूप कोन UNE आणि कोन PUN एकरूप कोन PEN. आता समांतरभुज चौकोनाच्या कर्णावरती घडी घातल्यानंतर हे जे 2 त्रिकोण आपल्याला मिळाले EPU आणि त्रिकोण UN आणि E. आता यामध्ये कोन PUE एकरूप कोन UEN आणि कोन PEU एकरूप
कोन EUN, कारण PU समांतर EN आणि त्याची छेदिका UE असल्यामुळे त्याचे व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. बाजू EU एकरूप बाजू UE, कारण ही सामायिक बाजू आहे. त्यामुळे त्रिकोण EPU एकरूप त्रिकोण UNE को बा को कसोटी. बाजू PU एकरूप बाजू EN, बाजू PE एकरूप बाजू UN, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या एकरूप असतात. कोन EPU एकरूप कोन UNE, कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. आता कोन PUN एकरूप कोन PEN हे कसं दाखवता येईल याचा विचार करा. आणि यासाठी कोणते दोन त्रिकोण एकरूप दाखवायला लागतील त्याचाही विचार करा. आत्ता कर्ण PN काढावं लागेल. त्रिकोण PUN व त्रिकोण PEN हे एकरूप दाखवल्यानंतर एकरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. आणि यानुसार कोन PUN एकरूप कोन PEN हे मिळेल. समांतर भुज चौकोनाचा दुसरा गुणधर्म आता आपण पाहूया. समांतर भुज चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना दुभागतात. ते कसं ते आता आकृतीतनं बघूया आपण. चौकोन BHAR हा समांतर भुज चौकोन आहे. कर्ण BA आणि कर्ण RH परस्परांना T या बिंदूमध्ये छेदतात. रेख BT एकरूप रेख AT आणि रेख RT एकरूप रेख HT. आता सिद्धतेसाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यातून तुम्ही आता उत्तर द्या. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला सुरुवातीला कोणते दोन त्रिकोण विचारात घ्यायला लागतील ते सांगा बरं. मी सांगतो. हा सांग. त्रिकोण BTH व त्रिकोण RTA मध्ये कोन TBH एकरूप कोन TAR, बाजू BH एकरूप बाजू RA, कोन BHT एकरूप कोन ART. त्यामुळे त्रिकोण BTH एकरूप त्रिकोण ATR, कारण कोबाको कसोटी. रेख BT एकरूप रेख AT, रेख RT एकरूप रेख HT, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात. बरोबर. आता याचा उपयोग करून आपण काही उदाहरणं सोडवूया. ठीक आहे. मी तुम्हाला उदाहरणं सांगतो ते तुम्ही वहीत सोडवा. उघडा बरं वही. चला चला पहिलं उदाहरण सांगू. चौकोन ABCD या समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोनांचं गुणोत्तर हे 2:3 असं आहे. तर त्या चौकोनाच्या सगळ्या कोनांची मापं आपल्याला काढायची. चला काढा बरं. उकल. चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 2x, कोन B बरोबर 3x मानू. कोन A कोन B हे लगतचे कोन आहेत. त्यामुळे कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश. 2x अधिक 3x बरोबर 180 अंश. म्हणून 5x बरोबर 180 अंश. x बरोबर 180/5 बरोबर 36 अंश. कोन A बरोबर 72 अंश. कोन B बरोबर 108 अंश. कोन C बरोबर 72 अंश. कोन D बरोबर 108 अंश. हा शाबास, बरोबर. चला आता मी दुसरं उदाहरण देतो. ठीक आहे. चौकोन SOFA हा समांतर भुज चौकोन आहे. यामध्ये OF बरोबर 5 - 3y, SA बरोबर 2y अधिक 15. तर SA याची आपल्याला लांबी काढायची. OF बरोबर SA, कारण
समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. 5 - 3y बरोबर 2y अधिक 15. 5 - 15 बरोबर 2y अधिक 3y. -10 बरोबर 5y. त्यामुळे y बरोबर -2. SA बरोबर 2y अधिक 15 म्हणजेच 2 गुणिले -2 अधिक 15 बरोबर -4 अधिक 15. y बरोबर -2 त्यामुळे SA बरोबर 11. दादा, हां y बरोबर -2 त्यामुळे SA बरोबर 11. अरे बरोबर. चला आता तिसरं उदाहरण मी सांगतोय. चौकोन LEAR या समांतरभुज चौकोनात कर्ण LA आणि कर्ण ER हे परस्परांना N या बिंदूमध्ये छेदतात. ठीक आहे. LN बरोबर 2x, NA बरोबर 9 - x, EN बरोबर 5y - 11 आणि NR बरोबर 2y अधिक 1. तर आता या माहितीमधून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. चल काढायला लाग. उकल. चौकोन LEAR हा समांतरभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. त्यामुळे LN बरोबर NA म्हणजेच 2x बरोबर 9 - x म्हणजे x बरोबर 9/3. त्यामुळे x बरोबर 3. त्यामुळे LA बरोबर LN अधिक NA बरोबर 2 गुणिले 3 अधिक 9 - 3 म्हणजेच 6 अधिक 9 - 3. त्यामुळे LA बरोबर 12. EN बरोबर NR 5y - 11 बरोबर 2y अधिक 1. त्यामुळे 3y बरोबर 12. त्यामुळे y बरोबर 4. त्यामुळे ER बरोबर 5 गुणिले 4 - 11 अधिक 2 गुणिले 4 अधिक 1 म्हणजेच 20 - 11 अधिक 8 अधिक 1. त्यामुळे ER बरोबर 18. त्यामुळे दादा LA बरोबर 12 आणि ER बरोबर 18. शाबास, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता तेजस, तुझ्यासाठी चौथं उदाहरण आहे. ठीक आहे. चौकोन BEST या समांतरभुज चौकोनात BE बरोबर 2x, ST बरोबर 18, ES बरोबर 2y अधिक 5, TB बरोबर y अधिक 9. तर चौकोन BEST ची परिमिती काढा. चल सांग बरं कशी काढशील. चौकोन BEST हा समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणून BE बरोबर TS म्हणून 2x बरोबर 18 म्हणून BE बरोबर 18. ES बरोबर BT 2y अधिक 5 बरोबर y अधिक 9 म्हणून y बरोबर 4 म्हणून ES बरोबर 2y अधिक 5 बरोबर 2 गुणिले 4 अधिक 5 बरोबर 8 अधिक 5 बरोबर 13. चौकोन BEST ची परिमिती बरोबर BE अधिक ES अधिक ST अधिक TB बरोबर 18 अधिक 13 अधिक 18 अधिक 13 बरोबर 62. चौकोन BEST ची परिमिती बरोबर 62. दादा, चौकोन BEST ची परिमिती 62 आहे. शाबास. चला आता सगळे गुणधर्म तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेत का? हां, आता अशी उदाहरणं घरी सुद्धा सोडवा म्हणजे हे नीट लक्षात राहील. चालेल? चला परत भेटूया आपण. हां, आपण काय शिकलो?
समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन, चौरस, समलंब चौकोन, पतंग इत्यादी चौकोनांचे ठळक गुणधर्म आपण पाहिले. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आणि सम्मुख कोन हे एकरूप असतात या प्रमेयांची सिद्धता देता येते. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात या प्रमेयाची सिद्धता अभ्यासली. वरील गुणधर्मांचे उपयोजन शिकलो. स्वाध्याय. चौकोन PUNE या समांतरभुज चौकोनात कोन P 70 अंश, कोन U 110 अंश, तर कोन N आणि कोन E यांची माप काढा. चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD, BC समांतर DA, AB बरोबर 5 एकक, BC बरोबर 11 एकक, तर चौकोन ABCD ची परिमिती काढा. समांतरभुज चौकोन PQRS चे कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. जर PM बरोबर 6 एकक, QM बरोबर 8 एकक आणि PQ बरोबर 10 एकक असेल तर चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे हे दाखवा. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचं गुणोत्तर 5:4 असं आहे, तर त्या चौकोनाच्या सर्व कोनांची माप काढा.